माझे वृद्धचंदन माझ्यापासून लांब गेले होते, पुन्हा कधीच न येण्यासाठी. जशी आपल्या लेकरासाठी जीव टाकणारी, टाकीटुकीने संसार करणारी, कोंड्याचा मांडा करणारी सर्वांची आई असते, तशीच माझी आई होती. त्या काळामध्ये 7वी फर्स्ट क्लास झालेली. खरे तर ती एखाद्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून रिटायर व्हायची. पण नशिबापुढे कोणाचे काय चालत नाही. पुढे 1 वर्षाचा कोर्स वडील म्हणाले मी देतो, पण नंतर लग्न झाल्यावर काही जमले नाही. त्यांच्या गरिबीच्या संसारात ती आयुष्यभर कष्ट उपसत राहिली. मी 3 वर्षाची असताना मला वडिलांकडे ठेवून 1 वर्षाचा शिवण क्लास डिप्लोमा तिने माहेरी राहून मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. घर संसार याला मदत करण्यासाठी तिने शिवण क्लास चालवले. तिने बालवाडी चालवली, पण अत्यंत मागास खेडेगाव असल्यामुळे तिच्या कष्टाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. गावाकडील जत्रा, दिवाळी इत्यादी कमाईचा काळ वडिलांच्या बरोबरीने रात्र ती शिलाई मशीनवर पण बसायची. काजे बटन पण करायची. जेव्हा दोघे दिवसरात्र मेहनत करत तेव्हा 80% उधारी आणि 20% रोखीने असा काळ असल्याने कुठे हातातोंडाची गाठ पडायची. पण विचारेनी मात्र अत्यंत पुढारलेली होती. आम्ही तिघी बहिणी, आम्हाला भाऊ नाही आणि 50 वर्षापूर्वीच्या काळात त्यांनी 3 मुलीनंतर थांबण्याचा निर्णय घेतला. पण आम्हा तिघींना आपल्या पायावर उभे केले, चांगले शिक्षण दिले. त्यांच्या कृपेने सरकारी नोकऱ्या देखील लागल्या. जेव्हा तिला नातेवाईक म्हणत, पद्मा कशाला मुलींना शिक्षण देतेस, शेवटी त्या लोकांची धन आहेत, तेव्हा माझी आई अभिमानाने सांगायची, मुली जरी असल्या तरी त्या मुलाप्रमाणे आहे, त्यांची नोकरी हा त्यांचा भाऊ. माझी आई सर्व गोष्टीत निपुण होती. ती शिलाई मशीन चालवायची, बालवाडी चालवायची, शेतातील कामे देखील बाहेरच्या कामवाल्या बायकांच्या बरोबरीने करायची. वृत्तीने धार्मिक होती. दर श्रावणामध्ये आमच्याकडे रामायण, हरिविजय, गणेश पुराण, शिवलीलामृत इत्यादी गोष्टींचे ग्रंथ वाचन माझी आई करायची. ऐकण्यासाठी आसपासमधील 10 स्त्रिया जमायच्या. आमचे घर खुल्या विचाराचे होते. वडील घरकामात आईला मदत करत, त्यासाठी लोकांची टिंगलटवाळी देखील त्यांनी सहन केली. अध्यात्म, राजकारण, चालू विषय, इतिहास या गोष्टीचा दोघांकडे खजिनाच होता. त्यामुळे त्यांनी आम्हाला समृद्ध आणि सुसंस्कृत केले. गावात लायब्ररीही नव्हती, पण शाळेतील लायब्ररीतून ओळख काढून आम्ही स्वामी राजा शिवछत्रपतीराव, झुंजझेप अशा कितीतरी कादंबऱ्यांचे सामायिक वाचन करत असू. वडील शिलाई मशीनवर, आई स्वयंपाकघरात आणि मधल्या उंबऱ्यावर बसून आम्ही मोठ्याने वाचन करून ती कादंबरी संपवत असू. त्यांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली, जगाकडे बघण्याची दृष्टी दिली. दोघेही कायम पॉझिटिव्ह विचाराचे होते. पण परमेश्वराने जेव्हा आम्ही तिघी कमावत्या झालो आणि सुखाचे दिवस आले, ते त्यांना बघून दिले नाहीत. दोघांचाही शेवट मात्र आजारपणामध्ये झाला आणि बिछाण्यावर खिळून झाला. आज जेव्हा मी 50मध्ये आहे, तेव्हा असं मनाला खूप वाटतं की त्यांच्यासाठी आपणाला काही करता आलं नाही, याची खंत वाटत राहते.